भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणं शक्यच नाही असं विधान केलं। इतकंच नाही तर मराठे हे सामाजिक मागास नाहीत असं विधान त्यांनी केलं आणि त्यामुळे एकच वाद सध्या पेटलेला आहे। पण खरंच मराठे हे सामाजिक मागास नाहीत का? आणि मागच्या वेळी सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय घडलेलं होतं जाणून घेऊयात। मराठे सामाजिक मागास नाहीत। अस्पृश्यतेची वागणूक मिळाली तरच आरक्षण। ओबीसीतून मराठा आरक्षण अशक्यच। हे सगळे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान। ओबीसीतूनच आरक्षण घेणार हा एल्गार देत मुंबईत मराठा समाज धडकला। गेल्या 2 वर्षांपासून ओबीसीतूनच आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील करतायत। पण मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य आणि माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतायत मराठे हे सामाजिक मागास नाही। वर्षाला आई-वडिलांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणाऱ्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त शिक्कामोर्तब केलंय। ते खरं मराठ्यांचं आरक्षण आहे। कारण मराठे हे बाय कास्ट मागास नाही आहेत। ते त्यांच्या प्रॉपर्ट्यांची शेतीचे तुकडे 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 2 गुंठावाले झाले, गरीब झाले, पोरांना शाळेत पाठवता येणार, कॉलेजमध्ये पाठवता येणार, डॉक्टर करता येणार, म्हणून आरक्षण पाहिजे। दलितांसारखं त्यांना अस्पृश्यतेची भावना नाही मिळाली। गावाबाहेर राहा, शिवू नको असं नाही झालं। दॅट इज नॉट अ सामाजिक आरक्षण। मी अगदी स्पष्टच सांगतो की जर 10% SCBC मध्ये, पूर्वीच्या EWS मध्ये सगळं होतं, काय नव्हतं सांगू तुम्हाला? पॉलिटिकल आरक्षण। सर आता सगळी जी चालली धडपड ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली। आम्हाला गावचं सरपंच व्हायचं, पण व्हा ना, कायद्याची चौकटीत व्हा, नाही तर व्हाल आणि 6 महिन्यांनी कॅन्सल होईल। की फसवं समाधान हवं असेल तर घ्या। दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक, ऍडमिशन, नोकरी मिळत नाही, त्यासाठी पडताळणी लागते, व्हेरिफिकेशन लागतं। जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं। त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला, कुणबी दाखला मिळाला, पण व्हेरिफिकेशन मध्ये टिकत नाही। त्यामुळे लगेच या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत। पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहे। जसं त्यांनी काल ऍडमिशनचं 6 महिने एक्सटेन्शन दिलं, तर 6 महिने एक्सटेन्शन देतील। चंद्रकांत पाटलांनी केलेल्या याच विधानाचा समाचार आता जरांगे पाटलांनी घेतलाय। चंद्रकांत पाटलांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी थांबवली होती असा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय। चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा, आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचं चांगलं काम केल्यामुळे बोलायचं कमी केलं, तुम्ही ट्राय तू उपसमितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलिड टॅब आपल्या होत्या, हे आम्हाला माहिती। मराठीच्या शिया खाऊ नको, इथून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही तो नीटोबा मराठी काढतील मग। कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिडीला रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावर, ते आम्हाला चांगला माहिती। त्यामुळे इथून पुढे वचवच करू नको, कारण तो काय लांब नाही। कोल्हापूर मध्ये तो आमच्या घराण्याच्या कानात येतो, हे त्यांना ठेवलं। फडणवीसांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कारकिर्दीतच मराठा आरक्षण दिलं होतं। मराठा आरक्षणाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करत ॲडव्होकेट जयश्री पाटलांनी तेव्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केलं। मराठा समाज मागास आहे का याबद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणालं ते पहा। मराठा समाजाला आरक्षणाच्या अंतर्गत आणण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांना शैक्षणिक किंवा सामाजिक दृष्ट्या मागास घोषित करता येऊ शकणार नाही असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजातील नागरिकांना शिक्षण आणि नोकरीतलं महाराष्ट्र सरकारनं दिलेलं आरक्षण घटनाबाह्य ठरवलं। मनोज जरांगे यांची मागणी घटनात्मक दृष्ट्या शक्य आहे, परंतु ती कायदेशीर अटींवर आधारित आहे। सुप्रीम कोर्टानं यासाठी 3 महत्त्वाच्या अटी ठरवल्या, ज्याला ट्रिपल टेस्ट असं म्हणतात। राज्य मागासवर्ग आयोगाची शिफारस, मराठा समाजाला मागास घोषित करणं आवश्यक, नवीन ताजा आणि सुसंगत डेटा, मागासपणाचं समर्थन करणारा अद्ययावत डेटा आवश्यक आहे। 50% मर्यादेच्या आत आरक्षण ही मर्यादा ओलांडता येत नाही, अन्यथा आरक्षण असंवैधानिक ठरतं। मागास कसा आहे हे आयोगाने सिद्ध केलं
आणि कारण मला आठवत आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळात देखील मी होतो आणि त्यावेळेस 16% आरक्षण दिलं, मग 13 आणि 12% कोर्टाने ते निश्चित केलं. सरसकट कुणबी जाहीर करण्यासाठी बहुतांश समाज मागास आहे हे सिद्ध करण्याचं आव्हान मागास वर्ग आयोगासमोर असणार आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं. हा मुद्दा देखील पुन्हा कोर्टात गेला. कोर्टात मराठा समाज मागास आहे हे जरी सिद्ध केलं तरीही 50% मर्यादा ओलांडल्यावर सरकारकडे काय उत्तर असणार हे महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई. सुप्रिया सुळे दाखल झाल्या. जरांगेंसोबत आरक्षणाबाबत चर्चा केली, माध्यमांशी संवाद साधला. मात्र परतताना आंदोलकांनी सुप्रिया सुळेंनाच घेराव घातला. सुप्रिया सुळे आझाद मैदानातून बाहेर पडताना आंदोलकांनी घेराव घालत घोषणाबाजी सुरू केली. शरद पवारांनीच मराठा समाजाचं वाटोळं केलं अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. आझाद मैदानातून बाहेर पडल्यानंतर सुप्रिया सुळेंच्या गाडीभोवती देखील आंदोलकांनी घेराव घातला. सुप्रिया सुळे कशाबशा त्यातून बाहेर निघाल्या, मात्र काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीच्या दिशेनं पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या. काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली, पण काही मराठा सेवकांनी आणि पोलिसांनी आंदोलकांना शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी केलेल्या विधानामुळे आंदोलक आक्रमक झाल्याचं बोललं जात आहे. आरक्षणावर बोलण्याऐवजी पक्ष फोडली, घरं फोडली या विधानानंच आंदोलक आक्रमक झाल्याचं म्हटलं जात आहे. मुख्यमंत्री व्हायचंय ना, सगळे पक्ष घरं फोडून झालाय ना, आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. आमचे पक्ष फोडले, आमची घरं फोडली ना, आता घ्या ना निर्णय. बसलाय ना 200-250 आमदार घेऊन, मग घ्या निर्णय. सत्ता नुसती लाल बत्तीची गाडी, प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टर नसतं. मायबाप जनतेच्या सुख दुःखात माणूस असला पाहिजे. आपल्या व्यासपीठावर आलेला आपला दुश्मन जरी असला तरी त्याला सन्मान द्यायचं शिका. नसता मग नेते यायला भीती इकडे येणार नाहीत. मला आता पत्रकारांनी सांगितलं कोणीतरी मोगा गोंधळ घातला. नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घालणार असले तर तुमच्याकडे कोणी येणार नाही. विरोधी पक्षाचा असो किंवा तो भाजपचा असो, कोणी जरी आलं तरी आपल्या जवळ आपल्या सहन होत आहे त्यावर सन्मान करा. फार मनावर घ्यायचं काही कारण नसतं. वेगवेगळ्या भावना असतात. एक तर ते आंदोलक चिडलेले आहेत, या सरकारने त्यांचे जे हाल केलेत, पाणी नाही, जेवायला अन्न नाही, शौचालयाला जागा नाही, कुठली सोय नाही, हे आंदोलन चिरडण्याचं काम या सरकारने केलं. त्यामुळे आंदोलक चिडलेले आहेत. आणि आपल्या हक्काची बहीण आपल्या घरी आलेली आहे, तिला प्रश्न विचारण्याचं धारिष्ट्य यांनी दाखवलं. आणि बहिणी गाडीतनं उतरून जाऊन त्यांना भेटली. माणुसकीच्या नात्याने त्या जाऊन स्वतः जरांगे पाटलांशी त्यांनी चर्चा केली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. आज जे घडलेलं आहे म्हणजे संसद रत्न सुप्रिया ताईंसोबत गुणरत्न ताई पहिला माणूस आहे की कोणी सुद्धा कोणत्या महिलेवर ज्या प्रकारे तुमच्या गाड्यांवर उलट्या काय म्हणतो त्याला उष्ट्या बॉटल फेकल्या तशा फेकल्या जाऊ नये. कारण लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये चर्चा व्हावी. लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये पोलिसांच्या वर्दीला जाऊन धरणं, डोके फोडणं हे जर अंतर्वली सराटीपासूनच जर तुमच्या पक्षानं विचार केला असता की योग्य भूमिका घेतली पाहिजे. एकीकडे शरद पवारांचं तुम्हाला आताही दाखवू शकतो पुरावा की ते म्हणत होते की मराठा आरक्षण का मिळू शकत नाही. शरद पवारांनी शनिवारीच आरक्षणाचा प्रश्न केंद्रातून सुटू शकतो असं म्हटलं होतं. जरांगेंची मागणी ओबीसीतून आरक्षणाची आहे. यावर कोणतंही विधान शरद पवारांनी केलं नाही. यावरूनही आता महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. जुनी जे समाजाचे घटक आहेत त्याच्याकडे लक्ष देण्याची वेळ आलेली. काही झालं तर त्याच्यातून कचरा वाढणार नाही हा दृष्टिकोन हे केला पाहिजे. आणि त्यासाठी काही धोरणाचा निकाल हे राष्ट्र पातळीवर
घ्यायची भूमिका आणि त्या संबंधीचं जनमत हे तयार करण्याची आवश्यकता आहे. आज आरक्षण द्यायचं म्हणल्याच्या नंतर चर्चा ही होते की सुप्रीम कोर्टाची मर्यादा आहे. म्हणजे खरं आहे, सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत, 50%च्या 52%च्या पेक्षा अधिक आरक्षण नको. पण दुसऱ्या बाजूला तामिळनाडूसारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिले आणि ते 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं. त्या संबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे अन्य दर्जा आहेत ते आरक्षणाचे विरोधी आहेत. पण हा निकाल शेवटी घ्यायचा होता. संघर्षाची किंवा मागणी करणारा या वर्गात संघर्ष वाजून ह्या प्रश्न सुटणार नाही आणि असे प्रश्न सोडवायचे तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले पाहिजे. हे जे काही सूचना करतात ना, हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते, 10 वर्ष होते. त्याच्यामुळं उगीच त्या खोल्यात आम्हाला जायला लावू नका. सगळे वंदनीय, पूजनीय, आदरणीय मान्यवर आहेत. त्याच्यामुळे मला त्याबद्दल खोलात जायचं नाही. धन्यवाद. ते आरक्षण देताना आपल्याला 50% एक्सीड करता येत नाही. फक्त ज्याचा फायदा मराठ्यांना खूप झाला, आजही होईल, उद्या होऊ शकतो, ते आर्थिक मागासांचं आरक्षण आहे, ज्याला सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले. चलो 10% एक्सीड करू. त्याच्या व्यतिरिक्त तमिळनाडू सहित कोणालाही 50% एक्सीड करायला दिलेलं नाहीये. आणि जर तमिळनाडू पॅटर्न करायचा होता तर 4 वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते, का नाही केलं? तमिळनाडूचा विषय हा 89चा आहे. हा, त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार, त्यानंतर 3दा होते. केंद्रात सरकार 15 वर्ष होतं, राज्यात सरकार 10 वर्ष होतं. मग तुम्ही काय नाही केलं? आणि आता शहाणपणा शिकवता लोकांना. मला शरद पवारांचं नेहमी आश्चर्य वाटतं की ते राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते. मग 94 साली मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना त्यांचं हे काय लक्षात आलं नाही की आपण त्यावेळी मराठा समाज अंतर्भाव करा म्हणून. 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते, त्यावेळी केंद्रामध्ये युपीचं सरकार होतं, राज्यामध्ये युपीचं सरकार होतं. 10 वर्ष त्यांना समजलं नाही का, लक्षात आलं नाही का त्यांना की घटनेत बदल करून देऊ शकतो आपण. तर मराठा समाजाची मागणी आरक्षणाची आज नाही ना, ती जुनीच मागणी आहे. शरद पवार साहेबांनी किंवा त्यांच्या महाविकास लोकांनी सांगावं ना की मराठा आपल्या ओबीसीमध्ये मराठा समाज आरक्षण देता येईल, जाहीर करा त्यांनी भूमिका. त्याच्यावर काही बोलत नाही. मग घटना दुरुस्ती केली पाहिजे, ही काही हे असं आहे, हे ज्ञानदानाचं काम द्यायचं काही त्यांच्याकरता त्यांनी देऊ नये. आम्हाला जी मागणी समाजाची आहे की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावं, देता शरद पवारांनी सांगा, पवार साहेबांनी घेऊ, आम्ही दिलं पाहिजे. म्हणजे त्याला घटना दुरुस्तीपर्यंत जायची गरज नाही ना. घटनेनुसार आरक्षणाची मर्यादा 50% आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण 72% आरक्षण आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती 13%, अनुसूचित जमातींना 7%, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी 19%, विमुक्त जाती व भटक्या जमातींना 11%, विशेष मागासवर्गाला 2%, हा एकत्रित आकडा 52% इतका होता. यानंतर 2024 मध्ये 10% मराठा आरक्षणाची भर पडली होती. त्यामुळे सध्या राज्यातील आरक्षण 62% आहे. यात केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू केलेल्या 10% आरक्षणाचा समावेश केल्यानंतर आरक्षणाची टक्केवारी 72% पोहोचली आहे. तामिळनाडूतील आरक्षणाचा दाखला देत घटनेतील 50% अट केंद्रानं हटवावी अशी मागणी वारंवार विरोधकांकडून होतीये. इंदिरा साहनी केसनुसार भारतात आरक्षणाची मर्यादा 50% आहे. राज्यघटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) नुसार मागासलेल्यांसाठी आरक्षण, 1992च्या खटल्याच्या सुनावणीवेळी 50%वर आरक्षण देता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. जर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारनं आरक्षण 50%च्या वर नेलं तर ते कमी करण्यात येईल असं निरीक्षण या खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयानं मांडलं होतं. सध्या एकनाथ शिंदे सरकारच्या काळात मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण देण्यात आलंय. मात्र हे आरक्षण कोर्टात टिकू शकत नाही असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे स्वतंत्र आरक्षण कोर्टात टिकू शकत नाही तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे.
कायदेशीरदृष्ट्या जरांगेंच्या या मागणीला अनेकांचा विरोध आहे. पण जर स्वतंत्र आरक्षण द्यायचं असेल आणि जर ते कोर्टात टिकवायचं असेल तर त्यासाठी आरक्षणाच्या मर्यादेचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.